राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जन सदा आराधदैवतं तुल्यं सर्वं मे रघुनन्दनं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पूर्णवैराग्यजाते वसिष्ठापरि योगेश्वराति भगवान् विकासादिकामान्याय च नमः। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अलीकडे पावसाने तुझ्याला सोडास यावो जवळे अपत्यापती पापी प्रेमदासा महाराज या सद्गुरु रामदासा राजा विराज प्रभू रामचंद्र महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्मदेवानंद स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री रामाच्या चरणी श्री समर्थांच्या चरणी महाराजांच्या चरणी आपल्या सर्व श्रोत्यांस नमस्कार करून आपण पुढील विवरणास सुरुवात केलेली आहे. दशक दुसरा आपण घेतलेला आहे. चार समास ही पद्धतीला उठलेली आहे. सत्वगुण रजगुण तमोगुण असं हे सध्या विवरण आपलं चाललेलं आहे. रजगुण झालेलं आहे, तमोगुण पण झालेलं आहे आणि आपण सत्वगुणाकडे वळणार. परमार्थ प्राप्तीसाठी सत्वगुण हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला समर्थ या समासातून आपल्याला सांगता येईल. तत्पूर्वी आपण समर्थांच्या चरणी वंदन करूया गाण्याने आणि आपण सुरुवात करूया. करिता मोही प्रसन्न वृत्ती राम प्रभूंची अंतरी वसती राहो निरंतर रघुया समर्थ रघुवीर गुरुमूर्तीच्या अक्का स्वामी कामवीराची असे भक्तांस वेद्या रंगती नामी धन्य खरोखर बंधुया समर्थ रघुवीर रात्र उपासना सायं उपासना साधना सत्ताही उपक्रम नाना समर्थ सकला आनंद देती सकला नसे त्यासी पार बंधुया समर्थ सप्ताहाचे अवघे दिन समर्थ चरणी साधक लीन काव्य पुष्पने अर्पिण्यास शकुन
गंभीर साधना सत्तावर शिवतर गणी होई सुंदर वंदुया समर्थ रघुवीर वंदुया समर्थ रघुवीर व्याकरणामध्ये सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. गेल्या समासाच्या म्हणजे तमोगुण लक्षण या समासाच्या शेवटी समर्थांनी या समासाचे म्हणजे सत्वगुणाने समाधान केले. लक्षण समासाचे विचारोपण केले. अज्ञानाचा शेवट करून परमानंद देणारा हा सत्वगुण परमार्थाचं सौंदर्य आहे. पुन्हा सांगते, अज्ञानाचा शेवट करून परमानंद देणारा हा सत्वगुण परमार्थाचे खरे सौंदर्य आहे. या समासामध्ये समर्थांनी परमदुर्लभ असा सत्वगुणाचं विवरण केलेले आहे. भक्तीसाठी सत्वगुण हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या समासात एकंदर 88 ओव्या आहेत. या 88 ओव्यातून समर्थांनी सत्वगुणाचं विवरण केलं आहे. म्हणजे सत्वगुण हा किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला नक्की लक्षात येईल. महत्त्वाचा आहे कारण तो काय करतो, तो भगवंताकडे नेतो, आपल्याला मोक्ष प्राप्ती करून मोक्षाची वाट दाखवतो. त्यासाठी काय करायचं आहे, त्याला भजन करायचं आहे, सेवावृत्ती ही स्वीकारायची ही महत्त्वाची आहे. हा सत्वगुणी माणूस काय करतो, स्वतः वैयक्तिक जीवनामध्ये स्वतःचं वैयक्तिक पातळीवर मानवी जीवन ध्येय जे असतं की ते तो प्राप्त करून देतो, पण समाजाच्या ऐहिक आणि पारमार्थिक सुखासाठी तो प्रयत्नशील असतो. म्हणून हा सत्वगुणी माणूस, अशा सत्वगुणी माणसाची आपल्या समाजाला सध्या नित्य अशी आवश्यकता आहे, निकड आहे, त्याची गरज. अशी माणसं आपल्याला भेटणं ही समाजाची अत्यंत महत्त्वाची निकड आहे. ही सत्वगुणी माणसे कशी असतात बरं? ही सत्वगुणी माणसे शहाणी असतात, विरक्त असतात, विवेकी असतात, समतोल पण सुखदुःख समदुःखाचे गीतेमध्ये म्हटलेले आहे की समतोल. त्याच्यामध्ये काही सुख येऊ दुःख द्वंद्व आहे. ते सुख दुःख, लाभालाभ, लाभ किंवा लाभ म्हणजे प्राप्ती अप्राप्ती आपण म्हणतो तसं ही द्वंद्व आहे. ते दोन्ही ठिकाणी तो समतोल त्याच्या बुद्धीचा ढळून देत नाही. त्यामुळे समतोल स्वभावाचे असतात, सर्वांगीण विचार करून वागणारे असतात. एकत्रित विचार नसतो त्यांचा, सर्वांगीण विचार करतात. मागचा पुढचा याचा काय परिणाम होणार आहे असं त्यांचं वर्तन असतं. पूर्वी आपण जी क्रिया करतोय, कृती करतोय, त्याचे काय परिणाम होणार आहे त्याचा पुढचा विचार म्हणजे दीर्घसूचना, समर्थांच्या भाषेत त्याला दीर्घसूचना, त्याचाही तो विचार करणारे असतात. त्यांच्या आचाराने विचार तुम्ही संवाद असतो. आचाराने विचार हा काही विवेक नाही आहे. म्हणजे आचारासारखाच विचारासारखा आचार पाहिजे. म्हणजे कोणत्या बोले जैसा चाले त्याची तालिका होते आपण म्हणतो की तसं त्याचा विचार आणि आचार हा दोन्ही त्यांचा संवाद असतो, त्याच्यामध्ये मेळ असतो. आणि मुख्य म्हणजे त्याला आत्महित कशात आहे हे त्याला समजत असतं, त्यामुळे निश्चितपणे करत असतो. त्यामुळे तर असा सत्वगुणी माणूस आहे ना, तो कर्माची वाढ अगदी सुंदर तऱ्हेने आक्रमक असतो. त्यामुळे अशा समाजाची अशा माणसाची गरज ही समाजाला असते. त्यांच्यात सत्वगुणाचा प्रादुर्भाव झाला आहे ना, तो जे काय होतो, कोणकोणत्या सत्वगुणांचा तो अंगीकार करतो. त्या सत्वगुणाचा प्रादुर्भाव आता आपण रजोतम आणि सत्व तिन्ही गुणांची तेवीस गुणांकडून आपला देह बनलेला आहे. त्रिगुणात्मक देह आहे आपला, पंचमहाभूतात्मक कसं आहे. त्यामुळे त्याच्यात प्रादुर्भाव एकाचा जर असतात वर्चस्व असेल 3 गुणांपैकी, पण दुसरे 2 गुण असतात ते बदले जातात. याचा प्रादुर्भाव त्याच्याकडे चालत नाही. त्यामुळे एक गुण वरचढ करतो आणि बाकीचे 2 गुण कमी असतात. जेव्हा सत्वगुण वरचढ होतो तेव्हा तमोगुण आणि रजोगुण हे अगदी दबून जातात. त्यामुळे सत्वगुणाचा प्रादुर्भाव आपल्या शरीरामध्ये होत असतो. त्यामुळे हे प्रथम आपल्याला काय सांगतात, कोणकोणत्या सत्वगुणांचा तो अंगीकार करतो हे आपल्याला समर्थ पहिल्यांदी सुरुवातीला सांगतात. सत्वगुणी माणसाला परमार्थाची आवड निर्माण होते.
आणि तो आपल्या धर्माचे स्वधर्माचे निष्ठेने पालन करतो. त्याला परमार्थाची आवड आहे, पण स्वधर्माचेही तो प्रत्येक निष्ठेने पालन करत असतो. दान धर्म करतो, परोपकार करतो, शास्त्रानुसार वर्तन करतो. आणि त्याची संसाराची आसक्ती असते ना, ती हळूहळू कमी होत जाऊन भगवत सेवेची त्याच्या ठाणी आवड उत्पन्न होते. आसक्ती आपला हे सगळीकडे आसक्ती कमी झाली की भगवत सेवेची भगवत भक्ती अंतरात उत्पन्न होते. त्यामुळे भगवत सेवेची त्याच्या ठाणी आवड उत्पन्न होते. त्यामुळे काय होतं की त्याच्या वर्तनाने आपोआप बदल होतो. त्यामुळे काय होतं, बदल घडतो. आणि सत्वगुण काय करतो, सत्वगुणी माणूस असतो. प्रत्येक गुणामध्ये शुद्ध आणि शबल असे दोन प्रकार आहेत. हा आपला इथे विवरण झालेले म्हणून मी सांगते की शुद्ध म्हणजे निर्मळ आणि शबल म्हणजे जो असतो तो अशुद्ध गुण. शबल गुण असतो तो प्रपंचिक लोकांना आपल्याकडे खेचणारा असतो. आणि शुद्ध सत्वगुण किंवा शुद्ध रजोगुण किंवा शुद्ध तमोगुण हा जो असतो तो परमार्थिक गुण असतो. तो परमार्थाकडे खेचणारा असतो. तरी तमोगुण असणारा शुद्ध, पण शुद्ध पाहिजे. अशुद्ध तमोगुण, अशुद्ध रजोगुण, अशुद्ध आणि सत्वगुण हे प्रापंचिक माणसाला ते आपल्याकडे खेचत असतो. त्यामुळे काय असतो, हा शुद्ध रजोगुणी शुद्ध तमोगुण आपला शुद्ध सत्वगुणी माणूस असतो ना, केवळ तो ईश्वरासाठी जगत असतो. ईश्वराला साक्षी करत असतो, आपलं कार्य करत असतो. त्यानंतरच्या ओव्यांमध्ये काय सांगतात समजलं, त्याच्या होणाऱ्या बदलांचं वर्णन समर्थांनी केलेली आहे. सत्वगुणी अंगी वाटलेली माणसे कशी असतात तर हे समर्थांनी तो सत्वगुण या शब्दात या चरणाने तो दाखवलेला आहे. आपण थोड्याशा ओव्या वाचूया म्हणजे तुम्हाला थोडा आपल्याला अंदाज येईल. तो सत्वगुण या ओव्यांनी समर्थांनी सत्वगुणी माणसाची लक्षणं ही आपल्याला सांगितलेली आहे. बघा आता, जो भक्तांचा मोहचा, जो भवानीचा भरवसा, मोक्षलक्ष्मीची दिशा, तो सत्वगुण. जो परमार्थाचे मंडळ, जो महंताचे भूषण, रजतमाचे निरसन, दयाचे निशिदान. जो परमसुखकारी, जो आनंदाची नळी, देऊया निवारी जन्ममृत्यू श्रीराम. जो अज्ञानाचा सिंह, जो पुण्याचे मूळपीठ, दयाची सापडी वाटत लोकांची. ऐसा हा सत्वगुण देही ऐसे सगळं काही पहिल्या त्याच्या सत्वगुणाची आपल्याला व्याख्या सांगितलेली. सत्वगुण कसा असतो, प्रथम ते 50व्या वर्णन करतात, पण प्रथमतः ते सत्वगुणाची व्याख्या सांगतात. काय ही व्याख्या त्याची, जो भजनाचा आधार, जो योगी यांचे ठाण, जो निरसी संसार जो. हा संसार जो आहे ना, संसार म्हणजे प्रपंच नाही. संसार म्हणजे जन्ममृत्यूचे जे चक्र आहे त्याला संसार म्हटलेलं आहे. संसार तो कायम बदलता आहे. आपल्याला बदल आढळत नाही. आपण बाळपण, तारुण्यपण, नंतर मध्यमवयी होतो, वार्धक्याकडे होतो, असं हे बदलणारं आहे. संसार म्हणजे जन्ममृत्यूचे चक्र आहे. ते काय करतं, सत्वगुणाच्या गुणाच्या प्रादुर्भावामुळे दुःखमूळ, संसारात दुःखमूळ आहे. जगात तुम्हाला जन्ममृत्यूच्या चक्रात तुम्ही अडकणार, की तुमची सुटका नाही. पण कशाने सुटका होणार आहे, तर भगवत भक्ती केल्याने ती सुटका होणार आहे. असे आपल्याला मागच्या 2 समासातून समर्थांनी सांगितलेले आहे की तुम्ही जर भक्तीचा मार्ग अवलंबला तर तुम्हाला हा संसार आहे निरसी, हा संसार दुःखमूळ होतो. हा संसाराचा तो मूळच आहे, दुःखमूळ आहे. तो निरसी म्हणजे निरसन करतो, म्हणजे निपटून काढतो, नाहीसं करतो. असा हा संसार सत्वगुणाची त्यांनी व्याख्या सांगितली आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला उत्तम गती प्राप्त होते. नंतर मार्ग कुठे भगवती, भगवंताकडे तुम्हाला गती उत्तम मिळते, भगवंताकडे जाण्याचे वाट मिळतो. जेणे पालिते मुक्ती सायुज्यता. त्याच्यामुळे आपल्याला सायुज्यता ही मुक्ती प्राप्त होते. सायुज्यता म्हणजे आपण पहिल्यांदा बघितलं सर्वता, सर्वता, समितता आणि सायुज्यता या 4 मुक्ती आहेत. पण या पहिल्या 3 ज्या मुक्ती आहेत ना, जेव्हा सृष्टीचा विनाश होतो तेव्हा या 3 सृष्टी ज्या मुक्ती आहेत त्या लय पावतात. पण सायुज्य मुक्तीही मात्र तुमचं जन्ममरण हे खंडित करते. सायुज्य मुक्ती तुम्हाला
सर्वपाशी एकरूप होता ही सायुज्यते समजताना ही स्थिती अपेक्षित आहे. त्यामुळे सायुज्यता आपल्याला नक्की या सत्वगुणामध्ये प्राप्त होते. ते सत्वगुणाचं महत्त्व आपल्याला आहे. त्यामुळे तो परमार्थाचे मंडन महंताचे परमार्थाचे मंडन म्हणजे शोभा. आपण म्हणतो ना मंडन म्हणजे मंडन म्हणजे शोभा आहे. परमार्थाची अत्यंतिक शोभा आहे ती. तो सत्वगुण आणि महंताचे भूषण आहे. रजतमाचे असं न द्यायचे. रज आणि तम हे जे त्रिगुणातले दोन गुण आहेत ते त्याचं निरसन हा सत्वगुण करत असतो. इतका सत्वगुण हा आपल्याला आपल्या जीवनात असणं हे महत्त्वाचं आहे. सत्वगुणाने तुम्ही पाहिला तर तुम्हाला भक्तीच्या गुणावरून चालायला काहीही प्रश्न येणारच नाही. सत्वगुण हा परमसुखकारी आहे. सत्वगुण हा परमसुखकारी आहे. सुख देणारा आहे. परमानंदांचा अनुभव देऊन जन्म मृत्यूचे निवारण करणारा आहे. सत्वगुण हा परमसुखकारी आहे. सुख देणारा आहे. परमानंदाचा अनुभव आले बाहेर 1 मिनिट मी देवळात. सत्वगुण हा परमसुखकारी आहे. सुख देणारा आहे. परमानंदाचा अनुभव देऊन जन्ममृत्यूचं निवारण करणारा आहे. अज्ञानाचा नाश करणारा आहे. म्हणजे सर्व पुण्याचे जे पुण्यस्थान आहे मूळ स्थान आहे ते ह्याच्यामुळे आपल्याला प्राप्त होतं. ह्याच्यामुळे काय होतं अज्ञानाचा नाश होतो. परमार्थाची वाट दाखवणारा असा हा सत्वगुण आहे. त्यामुळे सत्वगुणी माणसाच्या स्वभावाचे वर्णन करताना समर्थ एक लांब लचकच यादी देतात. त्याच्यामध्ये असा माणूस लौकिकदृष्ट्या जरी प्रपंचात गुंतलेला सर्व व्यवहार सुरळीतपणे करत असताना तरीसुद्धा त्याच्या अंतरामध्ये विवेकात सर्व काळ जागृत असतो आणि त्याचा ओढा मात्र हा लौकिकदृष्ट्या जरी प्रपंचात गुंतलेला असला तरी त्याचा ओढा मात्र हा परमार्थाकडे असतो. त्याच्यामुळे विहित कर्म म्हणून तो प्रपंच करत असतो. विहित म्हणजे नेमून दिलेला आपल्याला नेमून दिलेले कर्म आहे. तो आपल्याला प्रपंच हा विहित कर्म म्हणून करत असतो. त्याच्यामध्ये तो आसक्त होत नाही. अलिप्तपणाने म्हणतो आपण कसं आसक्त रहित होऊन हे सगळं प्रपंच करत असतो. आणि आसक्ती रहित असा प्रपंच केला ना की तोच परमार्थ होतो. तुम्ही प्रपंचात आसक्ती न ठेवता राहिला तर तो परमार्थच आहे. प्रपंचात परमार्थ साधा असे समजतो किंवा महाराज म्हणतात. तो साधाचा म्हणजे काय करायचं तर आपल्या प्रपंचाबद्दल आपल्या मनामध्ये अजिबात बिलकुल आसक्ती ठेवायची नाही आहे. तर तो आपोआपच परमार्थ होत जातो. त्यामुळे धार्मिक कृत्य करताना सुद्धा त्याचे कुठली त्याच्यामध्ये कामना नसते. कामना म्हणजे विचार. जर तुम्ही कामना ठेवून कामं केलं कार्य कोणतं कर्म केलं तर ते सकाम होतं. म्हणजे त्या शबद सत्वगुण होऊ शकतो. हे त्यांना माहिती असतं. त्यामुळे तो कामनाच ठेवत नाही आहे. म्हणजे निष्काम भावनेने तो कार्य करत असतो. कोणताही जसं काय करतो काम आपण तर दानधर्म करतो, पुण्यकर्म करतो, पूजा करतो, परोपकार करतो. अशा हे कार्य करताना तो त्याच्या मनामध्ये बिलकुल कामना नसते. कारण त्याच्यामध्ये काय होतं त्याचं बघितलं तर तुम्ही तर ईश्वरी प्रेमाधिक प्रपंच संपादने लौकिक. ईश्वरी प्रेमाधिक प्रपंच संपादने म्हणजे आपण ते प्रकाशित मिळतात प्रपंच करणे हा लौकिक अर्थाने तो करतोय. पण त्याच्यामध्ये काय ईश्वरी प्रेमा अधिक त्याच्यामध्ये त्याचं ईश्वराबद्दलचं जर प्रेम आहे ना ते अत्यंत अधिक प्रमाणात आपल्याला आढळून येतो. आणि सदा संदेश विवेक तो सत्वगुण त्याच्या अगदी सदा सर्व काळ विवेक हा अजागृत असतो. म्हणजे तो त्याला नित्य काय अनित्य काय काळ काय हे त्याला अत्यंत उत्तम प्रकारे कळत असतो. विवेक त्याच्या अगदी जागृत असल्यामुळे ते कळत असते. नंतर संसार दुःख विसरले. संसारामध्ये दुःख हे असतं. सुखा जन्माला जन्म हे दुःखाचे मूळ आहे. आपलं दुःखाचे येणारच आहे. जन्म म्हणजे संसार दुःखाला मूळ जन्मच आहे. तर संसार दुःख विसरले. ते संसारात जे आपलं दुःख आहे ना त्याचा विसर पाडतो तो सत्वगुण पाडत असतो. भक्तिमार्ग उमळ जाते. भक्तिमार्ग म्हणजे अत्यंत शुद्ध असा भक्तिमार्ग जो आहे तो आपल्याला सत्वगुणामुळे आपल्याला दिसतो. आणि भजन क्रिया उपजली अंतरामध्ये भजनाबद्दलची परमेश्वराच्या भक्तीबद्दलची
अंतरामध्ये आवड उत्पन्न होणं हे सत्वगुणाचं लक्षण आहे. सत्वगुणामुळे होतं काय? सत्व आता पुढच्या या ओव्यामध्ये समर्थ काय सांगतात? 8 ते 14 या ओव्यामध्ये समर्थांनी आपल्याला काय सांगितलं आहे? मध्ये लक्षणं सांगितलेली आहे. काय सांगितलं आहे? ईश्वराला त्याचं अत्यंत प्रेम असतं, त्याचे विवेक वृत्ती असते, कायम जागृत असते, परमार्थाची आवड त्याच्या अंगी उपजते आणि हरिकथेची गोडी ही त्याला काढलेली असते. ही सत्वगुणाची महत्त्वाची लक्षणं आहे की त्याच्या अंगी आपल्याला या ओव्यांमधनं समर्थांनी आपल्याला दाखवून दिलेली आहे. त्यामुळे काय होतं की स्वतःचे विस्मरण, वासना आपली क्षीण होत गेली, परमार्थाकडे जवळ आपण ते असं कमी झाली, परमार्थाकडे वळला. त्यामुळे होतं काय? त्याची वासना आली असते ना ती आपोआप क्षीण होत जाते आणि वासना क्षीण होत गेली की अगदी अलिप्तपणाची भावना त्याच्या मनामध्ये उत्पन्न होते आणि स्वतःचे विस्मरण होतं. आपल्याला स्वतः मी म्हणजे देह हे विस्मरण होणं हे महत्त्वाचं आहे. मी म्हणजे विस्मरण होऊन भगवंताचे स्मरण जे आहे ते अंतरात स्थिर होतं. मी म्हणजे देह हे स्मरण जायला हवं आणि त्याच्याऐवजी मी म्हणजे भगवंत, मी म्हणजे आहे महात्मावरून आपण बघायला परवा बघितलं की वेदांची महावाक्य आहे, अयमात्मा ब्रह्म, मी म्हणजे ब्रह्म, देह नसून मी म्हणजे ब्रह्म आहे, ही त्याच्या अंतरामधली भावना ही स्थिर होते आणि दृश्याशक्ती त्यामुळे आपोआप कमी होत जाते. असं आपल्याला समर्थ 39 ते 49 हा समाज खूप मोठा आहे म्हणून तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगते. 39 ते 49 या ओव्यांमध्ये हे आपल्याला समर्थाने दाखवलेलं आहे. आपल्याकडे गणित आठवण आहे, हे वाचल्यानंतर मी जे विवरण केलं आहे ते तुम्हाला आपोआप समजत ते लक्षात येईल की आपल्याला असं आपण बोललो होतो. त्यामुळे असं कमी कमी होत दृश्याशक्ती कमी होते आणि काय होतं? अलिप्तपणाची भावना येते. एकानंतर अकर्ता भावात कर्म करणे हे त्याला जमत असतं. कर्ता भावात कर्म करणं म्हणजे मी करता आहे हे न समजता माझ्याकडून भगवंत कर्म करून घेते, म्हणजे भगवंत का करतायत. समर्थांनी म्हटले नाही की मी करता असं म्हणशील तर तू दुःख पावशील आणि राम करता म्हणतेच बनाला असं तू सुख पावशील आणि यशस्वी प्रताप तुला प्राप्त होईल. म्हणजे आपण मी करता आपण करतच नाही, भगवंत आपल्या हातून एक कर्म करून देत आहे, ही भावना आपल्या मनात ही कायमच आपण लक्षात ठेवायची आहे. आता काय होतं की त्यामुळे काय होतं? हे त्याला समर्थ मुलं त्याची त्यागाकडे वृत्ती वळते, सद्विद्या प्राप्त होते. सत्वगुणामुळे सद्विद्या प्राप्त होते. आपल्याला जो आपण बघितलं आहे विद्येचे सगळे प्रकार आहेत. विद्या, सुविद्या, सद्विद्या म्हणजे सुविद्या आणि अविद्या असे विद्येचे 4 प्रकार आहेत. विद्या म्हणजे जाणणं, विद्या म्हणजे जाणणं. त्याच्यापासून आता हे 4 शब्द तयार झालेले आहेत. त्यातून तुम्ही त्या लक्षण तुम्ही माझ्या यूट्यूबवर ऐकता, त्याच्यामध्ये विवरण आपण केलेलं आहे विद्येचं पण ते आपण ऐकू शकतो. त्यामुळे गीतेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे भगवंतांनी की आहार, दान, नंतर सगळं हे भक्ती, हे सगळं श्रद्धा 3 प्रकारचे, आहार 3 प्रकारचा आहे, तप 3 प्रकारचे आहे, त्याग 3 प्रकारचा आहे, म्हणजे सात्विक, राजस आणि तामस असे 3 प्रकार आहेत. हे सगळे जे आहार, त्याग, नंतर भक्ती, श्रद्धा, तप हे सगळं जे आहे ना, हे सगळे भक्तीचे जे प्रकार आहे ते सर्व त्रिगुणांनी अवलंबून घेते. त्रिगुणांनी ते झाकले गेलेले आहे. तर ते आपल्याला त्रिगुणातून आपण बाहेर पडल्याशिवाय आपल्याला त्याचं स्वरूप हे करणार नाही. आपल्याला सर्व गुणी म्हणजे सात्विक त्याग करायचं आहे, सात्विक राजस आणि तामस. तर आपल्याला सात्विक श्रद्धा आपल्या अंगी करायची आहे, सात्विक तप करायचं आहे, सात्विक त्याग करायचं आहे, सात्विक भक्ती करायची आहे आणि योग्य मार्गाने जाऊन आपण आपली उन्नती करून घ्यायची आहे. आणि सर्व कोणी माणूस हा लवकरच आपली स्वतःची उन्नती करून घेत असतो. तो भगवंताशी जोडला जातो. देहाविमान त्याचा अत्यंत अगदी संपूर्णपणे गळून जातो आणि दृश्याशक्ती देते. त्यामुळे योग्य मार्गाने जाऊन आत्मज्ञान मिळवण्यासाठी तो काय होतो? त्याची मानसिक तयारी असते. मला आपल्याला आत्मसाक्षात्कार करून द्यायचे आहे, त्यासाठी तिची मानसिक तयारी असते. म्हणजे अभ्यास आपण म्हणतो.
अभ्यास कुठला करायचा आहे, पहिल्यांदा श्रवण करायचं आहे, सद्गुरुमुखाने आपल्याला श्रवण करायचं आहे. हे सद्गुरू आपल्याला सांगतात त्याच्या श्रवणाचं मनन करायचं आहे. मननाचं निधिध्यासन म्हणजे ते आपल्या कृतीत उतरवायचं आहे. आणि मग तो हा सगळा अभ्यास करून तो स्वतःला आत्मसाक्षात्कार करून घेतो. तर हे सत्वगुणामुळे आपल्याला हे सगळं घडत असतं. त्यामुळे काय होतं, सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणे ज्ञानप्राप्ती, सत्वगुणे साहित्य प्राप्ती कामी होती. सत्वगुणामुळे हे आपल्याला भगवत प्राप्ती होत असते. सत्वगुणामुळे ज्ञानप्राप्ती, ज्ञान म्हणजे लौकिकाचं ज्ञान नाही. लौकिक म्हणजे हे ज्ञान ज्याच्यात आपल्याला जे ज्ञान आहे ते आपल्याला आत्माविषयीचं ज्ञान असतं, त्याला अध्यात्मविद्ये ज्ञान असं म्हणतात. आणि हे भौतिक ज्ञान आहे, त्या विद्या भौतिक विद्यांपासून मिळणारं ज्ञान ते भौतिक ज्ञान म्हणजे ते ज्ञान व्यावहारिक ज्ञान, भौतिक व्यावहारिक ज्ञान. आणि आत्मज्ञान म्हणजे आत्मविद्येचं ज्ञान हे आपल्याला सत्वगुणाच्या प्राप्तीमुळे होत असतो. आता आपल्याला सत्वगुणाबद्दलच्या आपल्याला काही ओव्या आपल्याला इथे आपण बघायच्या आहे. आता शरीर आता नुसतं आपल्याला समर्थाने सांगितलं आहे, तो सत्व आपल्याला 50 ओव्यांपर्यंत समर्थाने हेच वर्णन केलेले आहे. याच्यानंतर काय सांगतात की सत्वगुणी नाना प्रकारची ही माणसं असतात, सांगतात की नाना प्रकारचे दाने करतात, कपडे करतात, व्रत करतात, मंदिरांना मदत करतात. हां, इतकेच नव्हे तर दैवकार्यामध्ये स्वतःला काया वाचाने ते स्वतःला झिजवतात. त्यामुळे काय होतं, देवाच्या उत्सवाची उत्सव आपल्याला काया वाचाने आपण कधी झिजणार. देवाचा उत्सव, कर्मणी उत्सव, पुण्यतिथी उत्सव, जन्मोत्सव असतो. या कार्यामध्ये हा सत्वगुणी माणूस असतो ना, तो संपूर्णपणे सहभाग घेत असतो आणि काया वाचाने तो देवासाठी झटत असतो. तर देव कार्यात त्याचा जन्म देवाला वाहून देतो आपण म्हणतो की नाही, त्याप्रकारे तो देवाला वाहून देत असतो. काया वाचामध्ये त्यांना सर्व अर्पण करत असतो. त्यामुळे काय होतं की म्हणजे आपल्याला काय होतं, देवाच्या कार्यात आता आपण एक जण कामाला लागला देवाच्या कार्यात, तर हा करत नाही म्हणजे आपण हे करायला लागतो की नाही, तसं होतं. म्हणजे एकाच्या ह्यांनी दुसऱ्याला परत होते. कीर्तनाची आवड निर्माण होते, भजन कीर्तनात सहभाग होतो, पुढाकार होतो की कोणाला आपण भजन बोलायचे का सगळं याच्यामध्ये वर्णन केलेली आहे की देवाची निर्मळ कपड काढतो, त्याच्या सगळी वगैरे असतात, पालख्या असतात, त्याची सोय करायची. असा इतक्या सोयी तो बुक्का सुद्धा लावण्याचे, हा बुक्का लावण्याचे आपल्याला बघतो आपण की हा बुक्का कीर्तन करायला किंवा प्रवचन करायला राजांची एका माणसाची जबाबदारी असलेला तिथे तो व्यवस्थित पार पडत असतो. अशी त्याला ही सत्वगुणी माणसाच्या अंगी ही अत्यंत उपजत भक्ती असते. आणि यासाठी तो काय होतं, सत्वगुणाची करणी कशी आहे, शरीर नावाने कारणी साक्षे कोणत्या अंतकरणी सत्वगुणाची करणी ऐसी असते. असं समर्थांनी आपल्याला आपल्याला समर्थ सांगतात. शरीर देवकार्यात लावायचे आणि त्याचे सार्थक करायचे. नाहीतर आला प्राणी जन्माचा आला, गेला प्राणी व्यर्था वापरा व्यर्थ गेला असं आपल्याला करायचं नाही आहे. तर आपलं शरीर देवकार्यार्थ झिजवायचं आहे, त्याचे सार्थक करायचं आहे. त्याच्या शरीराचा हा उत्तम उपयोग आपण करायचा आहे किंवा परोपकारामध्ये शरीर झिजवणे अशी आपल्या अंतःकरणात ओढ म्हणून आस लागली पाहिजे की आपल्याला हे करायचं आहे. तसा प्रयत्न त्याला असा वाटणं हा सुद्धा सत्वगुण आहे. ही अशी सत्वगुणाच्या कृतीची महती त्या समर्थांना ओळीत सांगितली आहे. कारण का सांगितले, शरीर मुळात मनुष्य देणं मिळणं हे म्हणजे दुर्मिळ आहे. या जीवनात सहजासहजी ज्या गोष्टी मिळत नाहीत ना, त्याच्यामध्ये एक मनुष्य देणं हा सहजासहजी मिळत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पापपुण्य समान जाते किंवा 84 लक्ष योगी केल्यावर आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त होतो. तर त्यामुळे किंवा आपल्याला समर्थाने दर्शन दोनमध्ये सांगितले 44 नाना सुकृताचे फळ तो हा मागे नरदेह केवळ. जर आपल्या पूर्वसुकृत आपल्या गाठीशी असेल तर आपल्याला हा नरदेह प्राप्त होतो. आणि हा नरदेह प्राप्त झालेला आहे त्याचं सार्थक आपल्याला या जन्मात करायला हवं. हे माणसाने कायमच लक्षात ठेवायचं आहे. किंवा दुसऱ्याही आपल्याला काय म्हणतात, धन्य हा नरदेह येथील आपलं की जो जे आपण जे करत जातो की आपल्याला
साध्य होतं आपल्याला नरदेहात भगवत भक्तीसाठी जे देव उपाय करतो ते आपल्याला नरदेहाच्या साह्याने आपल्याला करता येतात आणि ते सिद्ध होतात. म्हणून लाभलेला नरदेह हा अत्यंत श्रेष्ठ आहे. अशा तऱ्हेने आपल्याला आपला वागणूक ठेवायची आहे. त्रिगुणात्मक अशा देहात सत्वगुण जेव्हा वाढतो तेव्हाच आपल्याला भगवंताकडे नेणारा असतो, मोक्ष देणारा असतो हे आपण मनाशी बघितलं. त्यामुळे भगवंताबद्दल मनापासून प्रेम वाटणं हा सत्वगुणी माणसाचं शेवटचे लक्षण. भगवंताबद्दल मनापासून अंतरापासून आपण म्हणतो की नाही, आपण देवाचं नामस्कार करायचं, देवीच्या लेखापासून घ्या म्हणजे काय अगदी अंतरापासून ते नाव घ्यायचे म्हणजे ते भगवंताचे पोचताने ते सत्वगुणी माणूसासारखे कसं करतो असा विचार सारखा करत असतो. सतत त्याच्या मनात हाच विचार असतो की आपण आपल्या देहाचं सार्थक कसं करायचं आहे असा विचार करतो आणि आपला देह हा प्रभू कार्यात प्रभू कार्य सेवेसाठी उपयोगी पडावा हा एकच विचार त्याच्या मनामध्ये असतो. आणि हे त्याच्या विचार देवकार्य जे करायचे म्हणजे काय कशी मी म्हटलं तसं देवकार्यासाठी त्याच्या उत्सवासाठी हा देव उपयोगी पडावा. काय करायचं देवाच्या मध्ये जाणलोट करायची म्हणजे आपल्याला वाटतं अगदी हलकी नव्हे दरबार झालेली बरी गेली असा एक अभंग आहे. म्हणजे तुम्हाला देवाच्या दारी सेवा करण्याची संधी मिळणं हे सुद्धा आपलं पूर्वसिद्ध आहे की आपलं देवाचं अंगण झालं असेल. माझ्या बहिणीने सांगता बरं का ते साखरे महाराजांचं पुण्यात म्हणत आहे तिथे ती 4 महिने जाऊन सडारंगोळी आधी कीर्तनाचा सडारंगोळी करायची आणि असं 1-2 दिवस ती सकाळी लवकर उठून त्यांची पूजा सुरू व्हायच्यावर तर झाडा लागून झालं पाहिजे. म्हणजे देवाच्या दारी सेवा करणं हे आपल्याला परम दुर्लभ आहे. ते आपल्याला करायला मिळालं पाहिजे. सडा समाधान दर्शनार्थ आलेल्या लोकांना काय हवं नको ते बनवून हे सुद्धा आपल्याला करता येतं. त्यामुळे त्यांना मदत काय हवं असेल ते करायचं. मनाच्या शोकात पण म्हटलेलं आहे की सदा देवकार्य जे देवाचा असं समर्थांनी म्हटलेलं आहे. तुमच्या देवाच्या कार्यासाठी आपला देह दिसला तर आपल्या देहाचं परमच कल्याण होणार आहे. परम कल्याण होणार आहे. नंतर मग सत्वगुणी माणसाला दास्य भक्ती साधी भक्ती आहे ही सहज शक्य होते. त्यामुळे शरीराचा उपयोग देवाच्या सेवेसाठी करावा तसाच तो परोपकार करण्यासाठी करावा असं आपल्याला केलं पाहिजे. परोपकारात सता कृतया म्हणजे परोपकाराय सता कृतया म्हणजे परोपकार करण्यासाठी एक संत महात्मे जन्माला येत असतात. त्यांच्या अंगी सत्वगुण ठासून लागलेला असतो म्हणून ते परोपकार करण्यासाठी ते अयम तत्पर असतात. कारण त्यामुळे काय असतं परोपकार करून सर्वांकरता जिंकण्यासाठी आहे अशी त्या लोकांची धारणा असते. त्यामुळे काय होतं चंदनाचे कोण राजा आपल्याला माहिती आहे. चंदनाचं कोण असतं दिसतं का तिथे का होऊ नये अशी त्याची युक्ती असते. चंदनाचं कोण दिसतं उभारल्यावर दिसतं ते पण त्याच्यापेक्षा हा परोपकार करणारा माणूस असतो ना तो त्याच्यापेक्षाही अधिक जिद्दत असतो. ही काव्यभक्ती सत्वगुणी माणसाला अत्यंत तंतोतंत लागू करते. परोपकाराने सुद्धा म्हणून आपण म्हटलं ते अगदी निरपेक्ष भावाने तो आपल्याला परोपकार लागत असतो. असं परोपकार करण्यास तो कायम तत्पर असतो. अशा माणसाची कीर्ती तरी देह त्यागला ना तरी सुद्धा ती मागे होते. देहे त्यागता कीर्ती मागे मिळाली असं त्याचं वागणं असतं. सत्वगुणाची अशी करामत आहे की सत्वगुणाचा एकदा हृदय अंतःकरणात झाला की तो आपल्या सधर्माचे निष्ठेने पालन करतो, दान करतो, तप करतो, परोपकार करतो. सत्वगुण त्याच्या अंगी वाढल्यामुळे त्याच्या वर्तनात आपोआप बदल होऊन जातो. त्याच्या जीवनात स्वतःचा असा वेगळा विचारच राहत नाही. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर मानवी जीवनाचे प्राप्त करून घेतोच पण समाजाच्या पारंपरिक आणि ऐहिक सुखाने उन्नयनासाठी उन्नयन म्हणजे त्याला वरती पातळीवर आणायचे त्यासाठी सुद्धा प्रयत्नशील असतो. म्हणजे सत्वगुणाच्या मुळे आपले शरीर सार्थक करावे आणि आपलं आलेलं सार्थक करायचे की काम परोपकार करून काम करायचे. आता याच्यामध्ये अशी उदाहरणं आहे उभ्या आहेत की त्याची उदाहरणं आपल्याला अशी देता येतात.
आपण स्वतः भजनान हरिभजन करायचं आहे आणि लोकांना लावायचं आहे भजनान. ह्याच्याबद्दल आपल्याला असं एक उदाहरण देता येतं की हा प्रामुख्याने सत्वगुण भगवत भक्तीला कारणीभूत असतोच. स्वतः भगवत भक्ती करून लोकांनाही हरिभजनाला लावतो. त्याच्यासाठी आपल्याला अज्ञानाला ज्ञान शिकवतो अशी व्यक्ती म्हणजे आपल्याला वैदंड्याचे नाना धर्माधिकारी यांचं आपल्याला उदाहरण देता येईल की त्यांनी अनेकांना भक्तीच्या मार्गाला लावलेले आहे. सन्मान नाही जना अशी ती ओळी आहे. पण ओळी पण वाचूया म्हणजे आपल्याला दोन्ही सन्मान लावण्याही कळेल. सन्मान दाखवी जना जो लावी हरिभजना ज्ञान ज्ञान असं समर्थ या ओळीमध्ये आपल्याला सांगतात. लोकांना सन्मान करायचे, ईश्वराभिमुख करायचं ही नाना धर्माधिकाऱ्यांनी ही आपल्याला उत्तम प्रकारे त्यांनी केलेली आहे कामगिरी. विनोबा भावेने काय केलं आहे म्हणजे दान करतो आपण, भूदान अन्नदान वस्त्रदान हे सगळं आपण करतो. तर त्या विनोबा भावेने काय केलं आहे भूदान केलं. भूदान म्हणजे जमिनीचं दान. मनुष्य शांती केली आहे जमीन तो असं सगळं त्यांचं गाण एक गीत आहे की त्यांनी लोकांना चळवळ केली. भूदानासाठी त्यांनी चळवळ केली आहे आणि त्यांनी भूमिदानं तसेच गोदानं असंही मोठे दान केलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक उदाहरण असं देते. डॉक्टर दुधाळ म्हणून आहे, त्यांनी यादेश्वरी इथे गोशाळा आहे. तिथे त्यांनी नागझरी देवस्थानाजवळ बार्शी रोडला आहे. तिथे त्यांनी काय केलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बार्शी रोडजवळ गोदान केलेल्या गायींचं तिथे उत्तम रीतीने संवर्धन तिथे करत आहे. आता आपल्याला सांगता येतं चौथासुद्धा अशी गोशाळा आहे तिथे आणि वेदपाठशाळा आहे. तिथे लहान मुलांना तिथे शास्त्रोक्त शिक्षण दिलं जातं. तिथे गायींचं शिक्षण केलं जातं आणि हे तिथे मी स्वतः जाऊन बघून आलेली आहे. तिथे गायींना उत्तम प्रकारे म्हणजे जसं महाराजांचं कार्य आहे तिथे गायी कसाही नेतो तर ते सगळे गायी ते स्वतः घेतात आणि त्यांचं संरक्षण त्याला गायींना अभय देणं हे महत्त्वाचं काम महाराजांनी पण आपल्याला केलेलं आहे. त्यामुळे अन्नदान विविध ठिकाणी क्षेत्रक्षेत्री अन्नदान होत असतं. शेगावला होतं, शिर्डीला होतं, अक्कलकोटला होतं, गोंधळला होतं. अन्नदान म्हणजे आपण म्हणतो की अन्नदानासारखं पुण्य नाही. तिथे आपल्याला अन्नदानसुद्धा आपल्याला करता येतं. देवजरी पडणार आता आपल्याला आपण हे सगळे सत्वगुणाचे उदाहरण आहेत की तनपुरे महाराज आहेत पंढरपूरला. त्यांनी वारकऱ्यांची सोय व्हावी म्हणून पंढरपुरामध्ये धर्मशाळा बांधलेल्या आहे. तिथे अनेक वारकरी तिथे आश्रय घेतात आणि विठ्ठलाचं दर्शन घेतात. म्हणजे ही अशी जी सत्वगुणी माणसं आहेत ना ती आपल्या समाजात आहेत. फक्त आपल्याला त्याचा आठवण नाही म्हणून ही उदाहरणं मी आपल्याला देते आहे. नंतर नदीकाठी पायऱ्या बांधल्या. आपण म्हणतो नदीकाठी नदी आहे पण पायऱ्या असल्याशिवाय आपण खाली उतरू शकत नाही. हे काम कोणी केलं आहे? अहिल्याबाई होळकर. नर्मदा तीरावर अनेक घाट, माहेश्वर घाट इथे माहेश्वरी नर्मदा तीरी त्यांनी अनेक ठिकाणी घाट बांधलेले आहेत, पायऱ्या बांधलेल्या आहेत. म्हणजे हे सगळं सत्वगुणामध्ये येतं. ते मला तुम्हाला सांगायचं आहे. लावी उपवन पुष्पवाटिका घेऊन आपल्याला उपवन लावायचे. देवाला पूजा करायची फुलं फळं आहेत की नाही पत्रम पुष्पम फलंतोय अर्पण करायचे. त्यासाठी देवाच्या द्वारी आपल्याला उपवने लावायचे. नंतर पुष्पवाटिका करायचे. पाणी तुम्हाला मिळालं पाहिजे, पाण्याचीही सोय तुमची झाली पाहिजे. हे जे कार्य करतायत ना तर कोणी केलेलं आहे? आम्ही बघितलेलं आहे ठिकाणी. चित्रकूट म्हणजे अयोध्येजवळ आहे ते चित्रकूट. येथे श्रीराम मंदिराबरोबर सभोवतालचा जो मनोहर परिसर आहे ना ते कोणी केलेले? तिथं सगळ्यांची भक्तजनांची तपस्याची मनं ही शांत करतो, पुष्ट होतात. हे कार्य करणारे राष्ट्रीय स्वयंसेवकाचे संघाचे नानासाहेब देशमुख हे तिथे त्यांनी हे मोठं कार्य केलेलं आहे. त्यांचं अजूनही बरंच कार्य आहे पण तिथे त्यांचं नावानिशी उल्लेख म्हणून मी हा उल्लेख तुम्हाला सांगते आहे. तसंच अध्यापन शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवायची आहे तर कोणी करायचे? तर रस्त्यासमोर ठेवायचं हे उद्दिष्ट ज्ञानप्रबोधन
पुण्याला आहे तेथे संस्थापन त्यांनी केलेलं आहे. कोणी केलं आहे? व्ही पेंडसे यांनी आपल्याला तिथे ज्ञान प्रबोधिनी संस्था स्थापन करून अज्ञानाला ज्ञानी करण्याचं काम हे केलं जातं. अशी सगळी जी आहेत ना लोक, आता 12वी उपमध्ये सुद्धा विनय आठणे गोरेगावला आरे कॉलनी, आपल्या सगळ्यांना मुंबईकरांना माहिती आरे कॉलनी, तिथे त्यांनी गेल्या 15 वर्षात विनय आठणे यांनी 6,000 झाडं लावून त्यांचं संगोपन केलेलं आहे. अशी जी अनेक सत्वगुणी माणसं आहेत ना, त्याची आपल्याला एक लक्षण घेऊन कारण बरीच सांगता येतील, पण आपल्याला वेळेचेही बंधन आहे. आणि आपल्याला सगळ्यांना एक आठवत नाही, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाना, तोची आवडे देवाना. हे संपूर्ण गाणं जे आहे ना ते सत्वगुणात माणसाचं वर्णन आहे. काय वर्णन? दीन भुकेला दिसता कोणी घासुकीचा, दुःख नेतीचे घेता विभूती हो, भीतर वजतो मानवतेला तोची आवडे देवाना. ऐकली आपल्याला कायम निरमुखीला बघितलं की आपल्या अंतरामध्ये कालवा झाली नाही, म्हणजे सर्वही माणसाच्या अंतराची कालवा होते. घेऊन बंधू आपल्या पाठी घासुकीचा, घेऊन बंधू आपल्या पाठी आदराची होतो काठी पाया त्याच्यासाठी देवनंतरी विदर्दयाना तोची आवडे देवाना. आपण गाणं आपल्याला आधार घ्यायचं आहे. हे सगळं गाणंच खूप सुंदर आहे. आणि शेवटी काय जनसेवेचे बांधणी कंकण त्रिभुवन अवघे सारे देही केलं. तुम्ही जनसेवेचं कंकण हातात बांधलं आहे की तुम्हाला हे सगळं त्रिभुवन आपोआप जिंकलं जाणार आहे. हे सगळं परोपकार सत्वगुणाचं दर्शक हे गाणं आहे, म्हणून त्या गाण्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे हे सण आपल्याला सत्वगुणाने अंगी वाढवून हे नक्कीच आपल्याला त्याचा उपयोग परमार्थासाठी होणार आहे. त्या समाजात समर्थाने आपण मगाशी बघितलेले आहे, पण म्हणतात केवळ भजन पूजन दानधर्म धर्म करणारा सत्वगुणी आहे असं नाही आहे. तर हे मगाशी आपण उदाहरण घेतले की पुष्पवाटिका तयार करणे, त्या झाडांची जोपासना करणे, नदीच्या घाटावर कायदा घालणे, मठमंदिराने डागडुजी करणे. मंदिरं बांधणं, नवीन मंदिरं बांधतात पण जुन्या मंदिराकडे सुद्धा लक्ष द्यायला लागते की त्याची डागडुजी करायला लागते, मठांची डागडुजी करायला लागते. त्यामुळे त्यांची स्वच्छता ठेवायची, जलसंवर्धनाची कामं करणं, मृदू शब्दांनी बोलणं हे सुद्धा सत्वगुणाचं लक्षण आहे. नियम न तोडणे ही सर्व लक्षणे आपल्या आचरणातून समाजापुढे जो ठेवतो ना तो सत्वगुणी आहे असं समजल्याने इतकी सत्वगुणी माणसाची व्यापक आणि विशाल व्याख्या केलेली आहे. हे या समाजाचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. तसंच लपवी लावी वने उपवने पुष्पवाटिका निवने निधनी निवमी दातस्यांची म्हणे तो सत्वगुण. ऐसी भक्तीची आवडी नीच दास्यात काची कोणी स्वये देणं द्वारे झाली तो सत्वगुण. जो आवडतो सर्वांना आपण सत्वगुणी माणसाची लक्षणे सांगताना अजून एक असा समर्थांनी विशेष गुण आपल्याला इथे सांगितलं या समाजात, तो म्हणजे असा की माणूस आपल्या जिभेवर आणि अपेक्षांवर ताबा मिळवतो. बोलणे आणि खाणे यावर त्याला विजय संपादन केलेला असतो. सत्वगुणी माणसांनी बघता, सत्वगुणी माणसांनी खाण्यावर आणि अपेक्षांवर हा विजय मिळवला असतो, ताबा मिळवलेला असतो. बोलणे आणि खाणे त्यांनी विजय मिळवलेला असतो. तर त्याच्या स्वार्थाची संकल्पना ही असं केलं तर स्वार्थाची संकल्पना ही वैयक्तिक राहत नाही, तर ती वैश्विक संकल्पना विश्वव्यापी करते. गेले उत्पदयाची वासना दयाच नाही कामना आपकार्यामुळे परमार्थ सिद्धी करावी म्हणून
ऐसा हा सत्वगुण सात्विक संसार साधनकारक येणे उपदेश ज्ञान मार्गाचा असा समर्थांनी या सत्वगुणाचा लौकिक आपल्याला या समासातून अत्यंत स्पष्टपणे आणि छान प्रकट करून दाखवलेला आहे. त्यामुळे आपल्याला हा सत्वगुण अंगी बाळगायचा आहे. अशा म्हणून आपण ऐसी सत्वगुणाची स्थिती सर्व बोलून यथामती सावधान पुढे अवलंबून सत्वगुणाची स्थिती अशी आहे की त्यामुळे सत्वगुणे भगवत करते, सत्वगुणे ज्ञानप्राप्ती, सत्वगुणे शरीरसृष्टी चालू येते. अशा तऱ्हेने हा सत्वगुणानं समर्थांनी आपल्याला त्याच्यातनं सत्वगुणांचं विस्तृत असं विवेचन आपण केलेलं आहे. समर्थांनी आपल्या माहिती